ज्या शो करता मला सतत गेले 8 वर्ष विचारणा होत आली आहे तो मला करायचा नाहीये, तो मी कधी करीन असं मला वाटत पण नाही, नाहीच करणार ऑफकोर्स, बिकॉज तो माझं पिंड पण नाही आणि ते माझं काम नाही. आणि कुठेतरी मला वाटतं ॲज अन ॲक्टर माझ्या करिअरला ते तडा दिली रादर दॅन ती दुधारी तलवार आहे. बिग बॉस बद्दल बोलतोय मी, बिग बॉस हिंदी बद्दल बोलतोय. मराठी बिग बॉस आणि माझं आर्थिक गणित कधीच जुळू शकणार नाही, त्यामुळे ती गोष्ट आपण सोडून द्या. पण हिंदी बिग बॉसचं आर्थिक जरी गणित जुळलं तरी ते करण्यात पॉईंट नाही. असा पैसा कमवून पुढचं करिअर तुमचं थांबेल, कारण ती दुधारी तलवार आहे. ते काही लोकांना म्हणजे कोणी बिग बॉस केलं पाहिजे, कुठल्या कलाकारांनी किंवा होतकरू कलाकारांनी, हे जे एकतर तुमचा जर का काहीतरी तुम्हाला स्टेपिंग स्टोन हवा आहे. मी हिंदी बिग बॉसशी निगडीत बोलतोय. तुम्ही कुठलेही त्यांचं गेले 15 वर्ष 15 सीझन 18 सीझन ऑब्झर्व करा, तर एकतर तुम्ही आलात इंडस्ट्री आणि तुम्हाला ते काही मिळत नाही, तो स्टेपिंग स्टोन तुम्ही झगडताय. त्यावेळेस बिग बॉस आला आणि तिकडे जाऊन तुम्ही राडा घातलात तर सडनली तुम्हाला एक सोशल मीडियावरती बूस्ट मिळतो, लगेच कोलॅब्स मिळायला लागतात आणि थोडे तुम्ही प्रकाश झोतात येतात. तो एक. नाहीतर दुसरी गोष्ट की तुम्हाला आता खूप काळ काम केल्यानंतर खूप काळ काम नाहीये आणि तुम्हाला बाउन्स बॅक करायला एक स्टेपिंग स्टोन आहे. मी अगदी फॅक्ट सांगतो, खूप प्रामाणिकपणे. पण तुमचं जर का काहीतरी तुम्हाला दिसतंय की तुम्हाला तुमच्या आर्टमध्ये काहीतरी आता करायच्या संध्या मिळतात आणि तुम्ही छान चाललंय तुमचं आणि एक पुढच्या 10 वर्षात तुम्हाला तुमचा एक ग्राफ दिसतो, अशा व्यक्तींनी बिग बॉस मध्ये जाऊन त्याची माती होऊ शकते. कारण तुम्ही इतके उघडे पडता. रोज सकाळी बॉक्सर्स वरती बनियानमध्ये कुठल्या तरी इन्फ्लुएन्सरवर मी दात घासत वगैरे करून असं भांडतोय आणि बादली घेऊन वगैरे धावतोय कोणाच्या अंगावरती वगैरे, आणि सडनली मी फुलवंतीमध्ये व्यंकट धोरी नरसिंह शास्त्री म्हणून उभा राहतो, लोक नाही हे काय असं नाही होत. सो त्यामुळे ते नाही करणार. पण आय बिलीव्ह की ह्या टॉक्सिक शोज मी पॉप्युलॅरिटीमध्ये बघूया. मी आत्ता मध्ये ना रुया कॉलेजमध्ये गेलो होतो स्टुडंट्स बरोबर इंटरॅक्ट करायला. एक अर्धा पाऊण तास आम्ही गप्पा मारल्या. तेव्हा मी त्यांना सांगितलं की आमची हीच चर्चा आली. तेव्हा I can see this की I always said this की टॉक्सिसिटी सेल करते, टॉक्सिसिटी सेल करते, टॉक्सिक शो तरी काय पॉप्युलॅरिटी मिळेल. यू सी बिग बॉसचं TRP TVR दिस इयर, या वर्षीचा आता हिंदीवाला परत मी सांगतो, इज 1.3 मॅक्स. वीकेंड का वार पकडून साहेबांसोबत. आणि लाफ्टर शेफ्स नावाचा शो विच सेल्स ओनली पॉझिटिव्हिटी. तुम्ही लाफ्टर शेफ्स पाहिलं कधी? नाही. इट्स अ ब्युटिफुल शो. तुमचं म्हणजे मनोरंजन, हसणं, खिदळणं, मज्जा, आणि यू फील नाईस अबाउट लाईफ आफ्टर यू वॉच लाफ्टर शेफ्स. रियालिटी शो पर्यंत 1.7 1.8 चा TVR. सो दॅट मीन्स दॅट देर इज अ चेंज. तुम्ही त्यांना जर का पॉझिटिव्हिटी आणि हॅपीनेस सेल केला तर ते टॉक्सिक पेक्षा ते जास्त प्रिफर करणार, टॉक्सिसिटी पेक्षा. एक राधा एक मीरा मध्ये तेच आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण रियालिटी स्पेस मध्ये गेलं तर समथिंग इन द झोन ऑफ अ लाफ्टर शेफ्स किंवा जे पॉझिटिव्ह आहे आणि जे पाहिल्यावर लोकांना दे शुड असोसिएट विथ मी विथ अ गुड मेमरी, हॅपी मेमरी. कारण ह्याच्यावर सुद्धा लोक तेच बघतात ना, ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, हेच जास्त आहे स्क्रोलिंग. आता काय झालंय माहितीये, मला असं वाटतं की ते एक सर्कल असतं किंवा प्रत्येक गोष्टीचा एक पीक पॉईंट असतो आणि त्याच्यानंतर ते कमी व्हायला लागतं. सो ट्रोलिंगचा सुद्धा मध्यंतरी 1.5-2 वर्षांपूर्वी तो एक पीक पॉईंट होता. काही झालं तरी प्रत्येक जण ट्रोल होत होता. तो हळूहळू शेवटी कंटाळा पण होतो ना. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं ट्रोलरला पण येईल ना कधीतरी कंटाळा.